राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होत आहे। महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार 7 पैकी 1 जागा त्यांच्या वाट्याला येणार हे निश्चित आहे। त्या एका जागेवर शरद पवारांचं नाव निश्चित मानलं जात होतं अशी चर्चा होती, मात्र मागल्या 2 दिवसात वारं बदललंय। महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर आदित्य ठाकरेंनी दावा केला आणि त्यानंतर पवारांसाठी आग्रही असलेल्या संजय राऊतांची ही भाषा बदलली आहे। बघूया। संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे। लक्षात घ्या की महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। निर्णय एकमतानंच होणार आहे ना। आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे। प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत आणि यावेळेला राज्यसभेची निवडणुकीमध्ये उभाटा गटाला जागाच मिळू नये यासाठी संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये गणित चाललंय। पवार साहेब आता राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ त्यांना काँग्रेसने किंवा उभाटाने दिला जर पाठिंबा असेल तर निश्चित ते राज्यसभेवर जातील। राज्यसभेच्या राज्यातील 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे। महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवर शरद पवार यांचं नाव निश्चित झाल्याचं बोललं जात होतं, मात्र आता शरद पवार यांचं नाव काहीसं मागे पडल्याचं पाहायला मिळतंय। त्याला कारण ठरलं ते ठाकरेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवर केलेल्या दाव्याचं। संख्याबळानुसार ही जागा आपल्याच पक्षाला मिळणार असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। तर राजकारणात सुरुवातीला झटापट होते, मात्र एकत्र बसून एकमतानं निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी राज्यसभेच्या जागेवरून दिली आहे। तसंच आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य असल्याचंही राऊत म्हणाले। राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे। त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे। अशा वेळेला त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो आहे किंवा ते स्वतः काय उघडपणे भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील पुढे। शिवसेनेचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे 20, त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवारांचं बळ हे 10चं आहे। तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान असल्यामुळे आम्ही 50पर्यंत जात आहोत। जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे। विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू। निर्णय तर होऊ द्या। भाजप कुर्बानीवरती आलं म्हणजे ईद वगैरे साजरा करते की काय भाजप? लक्षात घ्या की महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। आता निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे हे 3 पक्ष बसून ठरवतील आणि अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे ना। आदित्य ठाकरे बोलले ते योग्य आहे। दरम्यान प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची खासदारकी मिळू नये ही राऊतांची इच्छा असल्याचं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये जे गणित आहे ते वेगळं आहे। संजय राऊत यांना असं वाटतं की राज्यसभेवर यावेळेला उभाटा गटाचा खासदार निवडून जाऊ नये। यावेळेला राज्यसभेला उभाटा गटाला संधी मिळू नये, कारण यावेळेला राज्यसभेला उभाटा गटाला संधी मिळाली तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील। प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत आणि यावेळेला राज्यसभेची निवडणुकीमध्ये उभाटा गटाला जागाच मिळू नये यासाठी संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये गणित चाललंय। त्यामुळेच जनाब संजय राऊत पहिल्या दिवसांपासून राज्यसभेवर शरद पवार साहेब हे निवडून गेले पाहिजे अशी भूमिका सातत्यानं मांडतायत। मागील काही दिवसांपासून राज्यसभेवर महाविकास आघाडीच्या कोट्यातून पवारच जाणार अशी चर्चा होती, मात्र महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर संख्याबळानुसार आदित्य ठाकरेंनी दावा केल्यानंतर महाविकास आघाडीतली रस्सीखेच समोर आली होती।
शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे, तर तुम्हाला वाटतं शरद पवार अजूनही बघा, काँग्रेसमध्ये तुम्हाला सांगू नाराजी आहे? का, अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही. आम्ही प्रेसमधून ऐकतो, पण ही सीट आत्ता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर. आत्ता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे. आत्ता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे. तर राज्यसभेवर पवारांनी जावं की नाही किंवा महाविकास आघाडीने कुणाला पाठवावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. पवार साहेब आता राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांना काँग्रेसने किंवा उभाटाने दिला जर पाठिंबा असेल तर निश्चित ते राज्यसभेवर जातील. आता त्यांनी जावं की न जावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणं हे योग्य नाही. महाविकास आघाडीकडून शरद पवारांचं नाव निश्चित झाल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होत्या. मात्र आता या जागेवर संख्याबळानुसार आदित्य ठाकरेंनी दावा केल्यानं महाविकास आघाडीमध्ये विसंवाद असल्याचं चित्र निर्माण झालंय आणि त्यामुळे शरद पवारांचं नाव राज्यसभेच्या स्पर्धेतून मागे पडताना पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.